नमस्कार. आपण नेक्स्ट चॅप्टर सुरू करणार आहोत. डेफिनिट इंटिग्रल किंवा डेफिनिट इंटिग्रेशन म्हणा. आता डेफिनिट इंटिग्रेशनमध्ये काय तर तुम्ही जे इनडिफिनिट इंटिग्रेशनमध्ये शिकलं, इंटिग्रेशन कसं सॉल्व करायचं तेच असणार आहे. आणि डेफिनिट इंटिग्रेशनमध्ये काय आहे की दोन पद्धती असतील इंटिग्रेशन सॉल्व करण्याचं. डेफिनिट इंटिग्रेशन तर पहिली जी मेथड आहे ती लिमिट ऑफ सम आणि सेकंड जे आपण सॉल्व करणार मेथड नाही तर ते आपण जे इनडिफिनिटमध्ये इंटिग्रेशन जसे सॉल्व केले त्याचप्रमाणे सॉल्व करणार आहे. म्हणजेच जर तुम्हाला म्हटलं इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स एवढं आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर हे इंटिग्रेशन सॉल्व करण्यासाठी हा जो एफ ऑफ एक्स आहे त्याचा आपण अगोदर इंटिग्रेशन काढू. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स जे काही येईल एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स. तर सपोज ते इंटिग्रेशन तुमचं येईल कॅपिटल एफ ऑफ एक्स प्लस सी, वेअर सी इज अ कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. तर याचं जे इंटिग्रेशन असणार आहे हा एफ ऑफ एक्स आला. म्हणजेच हे सॉल्व करताना आपण काय करतो, फक्त अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट याच्यामध्ये पुट करतो. म्हणजे अगोदर अप्पर लिमिट पुट करणार म्हणजेच याचं इंटिग्रेशन एफ ऑफ बी अप्पर लिमिट अगोदर पुट केली मायनस लोअर लिमिट एफ ऑफ ए. तो प्लस सी आणि तो मायनस सी तुमचा तो कॅन्सल होणार आहे म्हणून तो आपण प्लस याच्यामध्ये येणार तुमचा. तर डेफिनिट इंटिग्रेशनमध्ये आपण हीच मेथड घेणार आहे ह्या चॅप्टरमध्ये. इनडिफिनिट इंटिग्रेशन हे सॉल्व करायचं आणि अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट त्याच्यामध्ये पुट करायची. लिमिट ऑफ सम हा जो टॉपिक आहे तो ह्यावर्षी ड्रॉप केलेला आहे बोर्डाने, त्याच्यामुळे आपण तो काही घेणार नाही आहेत. आता प्रश्न हा पडतो की तुमचे इनडिफिनिट इंटिग्रल हे तुम्हाला पूर्ण येतं का. तर आपण इनडिफिनिट इंटिग्रेशन जे आहे त्याच्यातलं आपण रिव्हिजन करून घेऊ. आता बऱ्याच वेळा काय होतं की इनडिफिनिट इंटिग्रेशनमध्ये फॉर्म्युलेज आपल्याला पाठ होत नाही. मग इनडिफिनिट इंटिग्रेशनमध्ये फॉर्म्युले पाठ करायचे म्हटलं म्हणजे सिंपल डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले तुम्हाला यायला पाहिजे अगोदर. म्हणजेच डेरिव्हेटिव्हचे जर फॉर्म्युले येतील तर त्याच्यावरून तुम्ही इंटिग्रेशनचे फॉर्म्युलेही तुम्हाला येतील ते लगेच काढता. आता त्याला 5 याच्यामध्ये तुम्ही डिवाईड करा फंक्शनमध्ये इंटिग्रेशन घेताना. तर पहिला जे तुम्ही म्हणणार तर अल्जेब्रिक फंक्शन काय असणार त्याच्यामध्ये जा. म्हणजे अल्जेब्रिक फंक्शनचं आपण इंटिग्रेशन घेऊ. तर अल्जेब्रिक फंक्शन म्हणजे एक्सच्या ज्या पावर्स येतील ते तुमचं अल्जेब्रिक फंक्शन असेल. म्हणजेच इंटिग्रेशन ऑफ एक्स रेज टू एन इंटू डी एक्स. आता डेरिव्हेटिव्हमध्ये जे होतं ते त्याच्या उलट इकडे करायचं इंटिग्रेशनमध्ये. जर आपण याचा डेरिव्हेटिव्ह घेतला असता तर तो आला असता एन इंटू एक्स रेज टू एन मायनस 1. म्हणजे जी पॉवर ती मल्टिप्लायला येते आणि पॉवर 1ने कमी होते. सिंपल याच्यामध्ये काय करा इंटिग्रेशनमध्ये याची पॉवर 1ने वाढवून घ्या, पॉवर कमी झाली ती म्हणून. हा मल्टिप्लायला आला तर हा डिवाईडला घ्या. म्हणजेच एक्स रेज टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 आणि प्लस सी हा तुमचं येईल इंटिग्रेशन. नेक्स्ट अल्जेब्रिक फंक्शनचं झालं. आता याच्यामध्ये एक्सच्या पॉवर्स किती येऊ द्या. नंतर दुसरं जे असणार तुमचं तर ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन, नंतर एक्सपोनेन्शियल फंक्शन. तर एक्सपोनेन्शियल फंक्शन बघा, तर एक्सपोनेन्शियल म्हटलं म्हणजे ए रेज टू एक्स किंवा याच्याच उलट म्हणू शकता तुम्ही एन रेज टू एक्स, इंटिग्रेशन ऑफ एन रेज टू एक्स असंही म्हणू शकतात. एन हा कॉन्स्टंट आहे तेवढं ध्यान ठेवा. ही तर ही एन पॉवर होती म्हणून आपण त्याला ए रेज टू एक्स लिहितो. ए इज अ रिअल नंबर, एखादी रिअल नंबर असेल तो. मग आता ए रेज टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय तो ए रेज टू एक्स इंटू लॉग ऑफ ए. मग तोच तुम्ही लॉग ऑफ ए मल्टिप्लायला डिवाईडला घेऊन टाका. ए रेज टू एक्स इंटू डी एक्स त्याचं इंटिग्रेशन तुमचं येईल ए रेज टू एक्स अपॉन लॉग ऑफ ए प्लस सी. नंतर तुमचे फंक्शन्स येतील ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स. ठीक आहे. आता ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमध्ये डेरिव्हेटिव्ह माहिती तुम्हाला.
तर डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स काय येतो तर कॉस एक्स येतो, म्हणजे कॉस एक्सचं इंटिग्रेशन ते येईल तुमचं साइन ऑफ एक्स प्लस सी. नंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स मायनस साइन एक्स येतो, मग मायनस साइन एक्स न लिहिता आपण फक्त प्लस साइन एक्स लिहू, मायनस साइन इकडे घेऊ, म्हणजे इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स इंटू डी एक्स इक्वल्स टू मायनस कॉस एक्स प्लस सी. नंतर इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स, टॅन एक्सचं इंटिग्रेशन काय तर सॉरी डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स तो येतो सेक स्क्वेअर एक्स, म्हणजे सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन ते येईल तुमचं टॅन एक्स. त्याचप्रमाणे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स मायनस कोसेक स्क्वेअर एक्स, म्हणजे कोसेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन ते आलं मायनस कॉट एक्स. नंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स इंटू टॅन एक्स, म्हणजे सेक एक्स इंटू टॅन एक्सचं इंटिग्रेशन ते येईल तुमचं सेक एक्स प्लस सी. आणि लास्ट कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स, म्हणजेच कोसेक एक्स इंटू कॉट एक्स इंटू डी एक्स इक्वल्स टू मायनस कोसेक एक्स. आता काय झालं की इंटिग्रेशन जे आपण घेतलं फक्त दोनच ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं घेतलं, एक साइन ऑफ एक्सचं आणि एक कॉस ऑफ एक्सचं. आता इंटिग्रेशन राहिलं याच्यामध्ये टॅन ऑफ एक्सचं इंटिग्रेशन आपल्याला माहीत नाही आहे, कॉट ऑफ एक्सचं इंटिग्रेशन माहीत नाही आहे, सेक एक्सचं इंटिग्रेशन माहीत नाही आणि कोसेक एक्सचं इंटिग्रेशन माहीत नाही आपल्याला. मग आता हे जे बाकीचे इंटिग्रेशन सॉल्व करायचे त्यासाठी मग आपण त्या मेथड्स यूज केल्या होत्या इंटिग्रेशन सॉल्व करण्यासाठी. आणि हे 2-3 फंक्शन झाले तुमचे, एक अल्जेब्रिक फंक्शनचं घेतलं, नंतर एक्सपोनेन्शियल फंक्शन आणि एक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, हे 3 फंक्शन झाले. अजून 2 फंक्शन राहिले, तर एक होतं लॉगरिथमिक फंक्शन आणि दुसरं तुमचं इनवर्स फंक्शन. हे 2 फंक्शन यांचे पण आपण इंटिग्रेशन बाय युजिंग मेथड्सने सॉल्व करणार आहे. मग त्या मेथड्स कोणत्या? आता मेथड्स आपण जर म्हटलं तर पहिली जी मेथड तुम्ही शिकले होते ती होती इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन. फर्स्ट मेथड होती बाय सबस्टिट्यूशन. सेकंड मेथड तुमची त्याच्यामध्ये होती बाय पार्ट्स. आणि थर्ड मेथड होती बाय पार्शियल फ्रॅक्शन. आणि सबस्टिट्यूशनमध्येच अजून आहेत इंटिग्रल्स ऑफ द फॉर्म वेगवेगळे आहेत, ए साइन एक्स प्लस बी कॉस एक्स अपॉन सी साइन एक्स प्लस डी कॉस एक्स, नंतर 1/x² प्लस ए स्क्वेअरचे ते सगळे, आणि 1/√(x² प्लस ए स्क्वेअर ह्या टाईपचे, नंतर px प्लस क्यू अपॉन (ax² प्लस bx प्लस सी, नंतर px प्लस क्यू अपॉन ax² प्लस bx प्लस सी ह्या टाईपचे तुमचे ते इंटिग्रेशन्स आहेत. आता बाय सबस्टिट्यूशन कधी यूज करायचं, बाय पार्ट्स कधी यूज करायचं आणि बाय पार्शियल फ्रॅक्शन कधी यूज करायचं. तर आपण जर म्हटलं आपल्याला फक्त इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स आणि कॉस एक्स माहिती आहे, मग टॅन एक्सचं इंटिग्रेशन कसं काढणार आणि कॉट एक्सचं इंटिग्रेशन कसं काढणार, तर टॅन ऑफ एक्स इंटू डी एक्सचं इंटिग्रेशन. मग आता टॅन ऑफ एक्सला आपण साइन ऑफ एक्स अपॉन कॉस एक्सही लिहू शकतो. मग आता जेव्हा बघा साइन ऑफ एक्स अपॉन कॉस एक्स आलेलं आहे, तर जेव्हा सिंपल डिनॉमिनेटर हा असणार आहे इंटिग्रेशनमध्ये, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर, तर शक्यतो डिनॉमिनेटरकडे बघायचं. जर डिनॉमिनेटरचा जर डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला असला वर, डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह जर वर असला न्यूमरेटरला, तर आपण त्याला बाय युजिंग सबस्टिट्यूशन सॉल्व करतो. म्हणजे ह्या कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल मायनस साइन एक्स, मायनस साइन आपण ॲडजस्ट करून घेऊ. म्हणजेच जर मी म्हटलं या कॉस एक्सला जर टी पुट करा,
तर डेरिव्हेटिव्ह ऑफ टी काय येईल डी टी काय येईल कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन एक्स इंटू डी एक्स आणि त्या व्हॅल्यूज तिथं पुट करा. हा कॉस एक्स आणि हा साईन एक्स इंटू डी एक्स त्याची किंमत म्हणजेच काय होईल हा 1/t आणि हा साईन एक्स इंटू डी एक्स हा झाला डी टी आणि प्लस आहे तर मायनस साईन इकडे म्हणजे हा मायनस साईन आपण इकडे मायनस साईन तो मायनस आहे तुमचं इकडे. म्हणजेच इंटिग्रेशन काय येईल इंटिग्रेशन ऑफ मायनस 1/tचं इंटिग्रेशन. तर 1/tचं इंटिग्रेशन तर 1/t म्हणजेच हा कोणाचा डेरिव्हेटिव्ह 1/t तर लॉग ऑफ टीचा डेरिव्हेटिव्ह होतो. लॉग ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय तो 1/x म्हणजे 1/xचं इंटिग्रेशन लॉग ऑफ एक्स येईल. म्हणजेच याचा आपण लिहिणार आहे लॉग ऑफ टी प्लस सी आणि मायनस लॉग ऑफ पुन्हा सबस्टिट्यूशनमध्ये आपण जे टी पुट केला आहे तोच पुन्हा लिहायचा आपल्याला कारण की आपलं ॲन्सर त्यांनी एक्समध्ये दिलेलं होतं. उत्तरसुद्धा एक्समध्येच यायला पाहिजे एक्स या व्हॅरिएबलमध्ये. मग आपण टीच्या जागी टीची किंमत काय कॉस ऑफ एक्स आहे म्हणजेच लॉग ऑफ कॉस ऑफ एक्स प्लस सी मायनस लॉग ऑफ कॉस एक्स प्लस सी. आता हा जो मायनस साईन आहे तो सुद्धा तुम्ही पॉवरला जाऊ शकते. म्हणजेच एखादी नंबर जर मल्टिप्लायला लॉगला तर तो त्या ज्याचा पण लॉग होतो त्याची पॉवर असते. म्हणजे कॉस इनवर्स ऑफ कॉस ऑफ एक्स रेज टू -1 म्हणजे हे तुमचं होईल लॉग ऑफ एक्स अपॉन लॉग ऑफ कॉस एक्स रेज टू -1 म्हणजे 1/cos x येतो आणि प्लस सी आणि लॉग ऑफ 1/cos x ची व्हॅल्यू काय येते तर सेक एक्स येते आणि प्लस सी. हे तुमचं इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स तुमचं येऊन जाईल. त्याचप्रमाणे इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स काढा. नंतर इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स आणि इंटिग्रेशन ऑफ कोस एक्स त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट आहे. त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट आहे आणि ते तुम्ही सेक एक्स प्लस टॅन एक्सची ॲडजस्टमेंट करायची लॉग ऑफ सेक एक्ससाठी इंटिग्रेशन ऑफ सेक एक्ससाठी आणि कोस एक एक्सच्या इंटिग्रेशनसाठी कोस एक एक्स मायनस कॉट एक्सची ॲडजस्टमेंट करायची. आता इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन नंतर बाय पार्ट्स आणि बाय पार्शियल फ्रॅक्शन. सबस्टिट्यूशन कधी यूज करायचं आपल्याला तर आपल्याला जे बेसिक रूल्स माहिती इंटिग्रेशनचे तर इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स प्लस मायनस जी ऑफ एक्स असलं तर ते आपण सॉल्व करतो. इंटिग्रेशन सेपरेट होतो जर ॲडिशन सबट्रॅक्शन असली तर किंवा त्याला एखादी कॉन्स्टंट मल्टिप्लायला असलं तर तो सेपरेट होतो. पण जेव्हा ते दोन फंक्शन मल्टिप्लायला असतील किंवा तिथे फंक्शन न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर असतील डिवाईडला असतील दोन फंक्शन तेव्हा काय करायचं मग तेव्हा ह्या मेथड्स यूज करायच्या आपल्याला. मग त्यामध्ये सगळ्यात पहिले चेक करायचं सबस्टिट्यूशन मेथड ॲप्लाय होते का ते पाहायचं. सबस्टिट्यूशन ॲप्लाय होते म्हटलं म्हणजे काय तर हे जे फंक्शन्स दिले आपल्याला 2 किंवा 3 फंक्शन तर त्याच्यामध्ये असं कोणतं फंक्शन आहे की ज्याचा डेरिव्हेटिव्ह तिथंच दिलेला आहे. म्हणजेच आपण होतं साईन ऑफ एक्स अपॉन कॉस ऑफ एक्स हे सुद्धा तुम्ही सॉल्व करू शकतात आणि हेच तुम्हाला जर मल्टिप्लाय दिलं म्हणजे साईन ऑफ एक्स इंटू कॉस ऑफ एक्स इंटू डी एक्स हे सुद्धा तुम्ही सॉल्व करू शकतात. साईन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आहे कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन एक्स आहे. मग याच्यामध्ये बदल होतात नेहमी याच्यामध्ये बदल होत असतात नेहमी. आता यांच्या पॉवर्स पण राहू शकतात म्हणजे जेव्हा ते तुम्हाला बनतील साईन स्क्वेअर एक्स इंटू कॉस ऑफ एक्स इंटू डी एक्स घ्या म्हणजे टी कोणाला म्हणायचं ते पण डिपेंड असणार आहे त्या फंक्शनवर. तर साईन स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा कॉस एक्स येत नाही किंवा कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा साईन स्क्वेअर एक्स मग इथं तुम्हाला अडचण होते. मग जी पॉवरमध्ये दिला आहे फंक्शन हाच तुम्हाला रूटमध्ये पण दिलेला असू शकतो. अंडर रूट ऑफ साईन एक्स इंटू कॉस एक्स पण दिलेला असता. मग ज्या फंक्शनला पॉवर दिलेली आहे त्याला पण टी म्हणू शकतो. म्हणजेच साईन एक्सला टी म्हणायचं म्हणजे टीचा हा जो स्क्वेअर असल्यामुळे तर मी त्याला साईन एक्सला टी मानला असता. याचा डेरिव्हेटिव्ह काय आला असता डी टी कॉस एक्स आला असता. म्हणजेच काय झालं सबस्टिट्यूशननुसार कॉस एक्स इंटू डी एक्स तर साईन स्क्वेअर एक्स म्हणजे टी स्क्वेअर झाला असता आणि या डी टी स्क्वेअरचं इंटिग्रेशन आपण काढून टाकतो. टी स्क्वेअर म्हणजे काय तर अल्जेब्रिक फंक्शन आहे. अल्जेब्रिक फंक्शनचं इंटिग्रेशन घेताना पॉवर वाढवून घ्यायची आणि डिवाईडला पण कुठं आहे म्हणजे टी क्यूब अपॉन 3 आलं असतं आणि टी क्यूब अपॉन 3 टी म्हणजे काय तर साईन ऑफ एक्स आहे म्हणजे साईन क्यूब एक्स अपॉन 3. अशा प्रकारे आपण काय केलं की साईन ऑफ एक्स कॉस ऑफ एक्स टॅन एक्स सेक एक्स कॉट एक्स आणि कोसेक एक्स सगळ्यांचे डेरिव्हेटिव्ह काढले. मग आता यांच्या पॉवर्स पण येतात
म्हणजे साईन स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन काय येईल, कॉस स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन काय येईल. ठीक आहे. तर साईन स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर एक्स नंतर सेक स्क्वेअर एक्स इंटू कोसेक स्क्वेअर एक्स टॅन स्क्वेअर एक्स आणि कॉट स्क्वेअर एक्स. आता साईन स्क्वेअर एक्स आणि कॉस स्क्वेअर एक्स याचं इंटिग्रेशनसुद्धा विचारलं जाऊ शकतं बऱ्याच वेळा. हेच तुम्हाला डेफिनेटमध्ये पण येईल. डेफिनेटमध्ये काय करायचं आहे, फक्त अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करायचं आहे. म्हणून इनडिफिनेट इंटिग्रेशन येणं महत्त्वाचं आहे. मग साईन स्क्वेअर एक्स आणि कॉस स्क्वेअर एक्स, आता एकच फंक्शन आहे असं पण नाही की दोन फंक्शन दिलेले आहे, फक्त सिंगल फंक्शन आहे साईन स्क्वेअर एक्स. आपल्याला इंटिग्रेशन फक्त माहिती साईन ऑफ एक्सचं आणि कॉस ऑफ एक्सचं माहिती आहे. तसं म्हटलं तर साईन स्क्वेअर एक्सचं माहीत नाही. मग साईन स्क्वेअर एक्स आणि कॉस स्क्वेअर एक्सला ट्रिग्नॉमेट्रिक जे आपले फॉर्म्युले त्याच्यामध्ये बघा काय येतं. साईन स्क्वेअर एक्स कोणामध्ये येतो, तर साईन स्क्वेअर एक्सची किंमत काय, कॉस ऑफ 2x किंमत म्हणजे कॉस 2 थिटा काय तर 1 - 2 साईन स्क्वेअर थिटा आणि दुसरं येतं 2 कॉस स्क्वेअर थिटा -1 असं ते येतं. यांचा वापर करायचा आहे. साईन स्क्वेअर थिटाची किंमत त्याच्यावरनं काढून घ्या. म्हणजे साईन स्क्वेअर थिटाची किंमत काय येईल, 1 cos 2 थिटा 1 - cos 2 थिटा अपॉन 2. त्याचप्रमाणे कॉसची 1 + cos 2 थिटा अपॉन 2 कॉस स्क्वेअर थिटाची किंमत. मग सेक स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन माहिती आहे आपल्याला. सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन तर टॅन एक्स येतं, कॉस एक्स स्क्वेअर एक्सचं मायनस कॉट एक्स येतं. टॅन स्क्वेअर एक्स आणि कॉट स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन कसं काढणार, मग ज्याची आपल्याला माहिती आहे त्याच्यावर जायचं. टॅन स्क्वेअर एक्स म्हणजे काय, तर 1 + सेक स्क्वेअर एक्स एवढ्याचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे फक्त आपल्याला. 1 + सेक स्क्वेअर एक्स, 1चं इंटिग्रेशन काय येईल तुमचं एक्स येईल आणि सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन टॅन ऑफ एक्स प्लस सी. त्याचप्रमाणे कॉट स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन 1 + कोसेक स्क्वेअर एक्स 1 + कोसेक स्क्वेअर एक्स म्हणजेच कोसेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन माहिती आहे आपल्याला मायनस कॉट एक्स. ते आपण तसं सॉल्व करू शकतो. अजून जर वाढवायचं म्हटलं तर क्यूबमध्ये घ्या सगळे. इंटिग्रेशन ऑफ साईन क्यूब एक्स इंटिग्रेशन ऑफ टॅन क्यूब एक्स इंटिग्रेशन ऑफ कॉस क्यूब एक्स इंटिग्रेशन ऑफ कॉट क्यूब एक्स इंटिग्रेशन ऑफ सेक क्यूब एक्स आणि इंटिग्रेशन ऑफ कोसेक क्यूब एक्स. आता साईन क्यूब एक्स आणि कॉस क्यूब एक्स याचं इंटिग्रेशन इझिली निघणार आहे. त्याचप्रमाणे तुम्ही आता साईन क्यूब एक्स कॉस क्यूब एक्स टॅन क्यूब एक्स कॉट क्यूब एक्स सेक क्यूब एक्स कोसेक क्यूब एक्स यांचे इंटिग्रेशन घेऊ शकता. आता साईन क्यूब एक्स आणि कॉस क्यूब एक्सचे इंटिग्रेशन घेताना याला यूज करा फॉर्म्युला साईन 3 थिटाचा. कॉस क्यूब एक्सचं इंटिग्रेशन घेताना याला यूज करा फॉर्म्युला कॉस 3 थिटाचा. नंतर टॅन क्यूब एक्स आणि कॉट क्यूब एक्स. साईन 3 थिटामध्ये 4 साईन क्यूब थिटा हा येतो आणि कॉस 3 थिटामध्ये 4 कॉस क्यूब थिटा हा पण येतो. मग त्याच्यावरनं कॉस क्यूब थिटाची आणि वरच्यावरनं साईन क्यूब थिटाची किंमत काढायची आणि ते इंटिग्रेशन सॉल्व करायचं असतं. आता टॅन क्यूब एक्स आणि कॉट क्यूब एक्स यांचं इंटिग्रेशन घेणार तुम्ही, तर याला आपण असं लिहू शकतो टॅन एक्स इंटू टॅन स्क्वेअर एक्स. पुन्हा टॅन एक्सला मल्टिप्लायला 1 + सेक स्क्वेअर एक्स. मग हे सॉल्व करायचं म्हटलं म्हणजे टॅन एक्स आणि प्लस टॅन एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स हे इंटिग्रेशन घ्यावं लागेल तुम्हाला. टॅन एक्सचं इंटिग्रेशन माहिती आहे आणि टॅन एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन, तर टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स म्हणजे हा डी टी दिलेला आहे. हे तुमचं सॉल्व होऊन जाईल टॅन क्यूब एक्स. त्याचप्रमाणे कॉट क्यूब एक्स पण सॉल्व होईल. काय तो कॉट एक्स इंटू कॉट स्क्वेअर एक्स लिहिणार. कॉट स्क्वेअर एक्सला काय लिहितो आपण 1 + कोसेक स्क्वेअर थिटा कोसेक स्क्वेअर एक्स. मग तेच कॉट एक्स इंटू कोसेक स्क्वेअर एक्स येईल. कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह कोसेक स्क्वेअर एक्स आहे तो त्याच्यामध्येच आहे. म्हणजे ते तुम्ही इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन सॉल्व करणार.
आता इंटिग्रेशन बाय पार्ट्ससाठी जेव्हा दोन फंक्शन मल्टिप्लायला असतात, एकमेकाचे डेरिव्हेटिव्ह नसतात, तेव्हा आपण बाय पार्ट्स वापरतो. त्यातही एक फंक्शन इंटिग्रेबल असतं आणि एक फंक्शन डेरिवेबल, म्हणजे त्याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेतो. मग इंटिग्रेशन बाय पार्ट्ससाठी हे तुमचे दोन सेक क्यूब एक्स आणि कॉसेक क्यूब एक्स, त्याला आपण तसं लिहिणार आहे सेक एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स. सेक स्क्वेअर एक्स हे इंटिग्रेबल फंक्शन आहे आणि आपण याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा सेक एक्सचा इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. इंटिग्रेशन बाय पार्ट्समध्ये काय करायचं आहे, फर्स्ट फंक्शन आणि सेकंड फंक्शन समजून घ्यायचं आपल्याला. फर्स्ट फंक्शन कधी, त्याच्यासाठी लियाट रूल वापरतो आपण, LIATE. लियाट म्हणजे लॉगरिथमिकचा L, इनवर्स फंक्शन, अल्जेब्रिक फंक्शन, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आणि एक्सपोनेन्शियल फंक्शन. मग लॉगरिथमिक आणि इंटिग्रेशन इनवर्स फंक्शन, हे जे तुमचा लॉग ऑफ एक्सचं इंटिग्रेशन आहे ते आपण त्याआधीच बाय पार्टने सॉल्व केलं होतं. आणि इंटिग्रेशन ऑफ साईन इनवर्स ऑफ एक्स, कॉस इनवर्स ऑफ एक्स, ते पण आपण बाय पार्ट्सने सॉल्व केलेले आहेत. नंतर तुमची थर्ड मेथड, त्याच्यामध्ये बाय पार्शियल फ्रॅक्शन दिलेली होती. बाय पार्शियल फ्रॅक्शन, पार्शियल फ्रॅक्शनमध्ये सुद्धा 3 मेथड्स आहेत. एक नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर, नंतर रिपीटेड लिनियर फॅक्टर, आणि इररेड्युसिबल क्वाड्रॅटिक इक्वेशन किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशन ज्यांचे फॅक्टर पडत नाही, नॉन रिपीटेड रूट्स. किंवा इररेड्युसिबल क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन्स जे असतात ते म्हणजे ax² + bx + c, जिचे फॅक्टर्स पडत नाही, नो फॅक्टर्स. कारण की आपण जे इंटिग्रेशन घेणार आहे ते रिअल नंबरमध्ये घेतो आहे. आपण इंटिग्रेशन जे आपण घेतो आहे रिअल नंबरसाठी घेतो आहे, म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर नाही येणार, त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स रूट्स येणार नाही. अशा प्रकारे तुमच्या ह्या 3 मेथड्स आहेत, सबस्टिट्यूशन, बाय पार्ट्स आणि बाय पार्शियल फ्रॅक्शन. फक्त हे एवढ्या जरी समजल्या की ते वापरायच्या कधी आपल्याला, ते तुमचं होऊन जाईल सॉल्व. नंतर बाकीचे तुमचे इंटिग्रल्स ऑफ द फॉर्म हा एक टाईप आहे, त्याच्यामध्ये जवळपास 3, 4, 5 टाईप येते. इंटिग्रेशन ऑफ आता इंटिग्रल्स ऑफ द फॉर्ममध्ये जो तुमचा पहिला वाला असेल तो होता तुमचा इंटिग्रेशन ऑफ a साइन ऑफ x + b cos x अपॉन c sin x + d cos x. आणि याच्यामध्ये अजून a e⁻x + b c e⁻x + d अशा प्रकारचे आहेत. मग याच्यामध्ये आपण काय केलं, याच्यामध्ये अजून जे टाईप येईल तुमचा एक आहे तुझ्यामध्ये 1/a + b cot x आणि 1/a + b tan x हे येतात. ए आणि बी रिअल नंबर्स असतील, 1 2 3 4 5 6 जेवढे असतील ते तुम्ही घेऊ शकतात आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करून सॉल्व करू शकतात. मग हे सॉल्व कसं करायचं आहे, तर जेव्हा मी काय म्हटलं तो न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर असेल तर डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह वर यायला पाहिजे, तेव्हा आपण सबस्टिट्यूशन यूज करतो. मग हा जो न्यूमरेटर आहे बऱ्याच वेळा हा याचा डेरिव्हेटिव्ह नसतो, डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह तो नाही आहे. ठीक आहे, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स येईल, कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स येईल, पण हा डी आणि हा ए बरोबर नाही आहेत, सी आणि हा बी बरोबर नाही आहेत, सारखे नाही आहेत ते. मग त्या आपण ॲडजस्टमेंट करतो, म्हणून जो न्यूमरेटर असतो त्या न्यूमरेटरला ॲडजस्ट केलेला असतो. म्हणजेच ए इंटू न्यूमरेटर डिनॉमिनेटर आणि प्लस बी इंटू डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह. हा जो न्यूमरेटर आहे आपला त्या न्यूमरेटरला आपण याच्यामध्ये ॲडजस्ट केलेलं असतं, ए इंटू डिनॉमिनेटर प्लस बी इंटू डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह.
मग आता आपण याच्यावरनं ए आणि बीची किंमत काढतो अगोदर बाय कम्पेअरिंग द कोइफिशियंट्स कम्पेअर करताना जर दोन कोइफिशियंट दिले आपल्याला किंवा एची किंमत डी 0 टाकून द्या, बीची किंमत 0 टाकून द्या, असंही तुम्ही सॉल्व करू शकतात बऱ्याच वेळा. कम्पेअरिंग केल्यामुळे काय होतं, इकडे हा एक्स असणार आहे, बी असणार आहे. तर कम्पेअरिंग द कोइफिशियंट म्हणजे एक्सच्या पॉवर्स किती आहे, एक्स स्क्वेअरच्या पॉवर्स किती इकडे एक्स स्क्वेअरची टर्म कोणती, इकडे एक्स स्क्वेअरची टर्म कोणती ते बघायची. इथं दोन्ही सारखे असतात. इकडे एक्स असला आणि इकडे एक्सची टर्म कोणती ते पाहायची, त्या दोघांना कम्पेअर करायचं आणि त्यावरनं ए आणि बीच्या किमती काढून घ्यायच्या. त्याच किमती पुन्हा यात टाकायच्या आणि त्याला डिनॉमिनेटरचं डिवाईड करायचं, न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर. डीने डिवाईड केलं म्हणजे हा डी कॅन्सल, म्हणजे फक्त ए असतो हा आणि इकडनं बी इंटू डी डॅश अपॉन डी आहे, डी डॅश अपॉन डी, डीचा डेरिव्हेटिव्ह हा म्हणजे काय येतो ए प्लस बी लॉग ऑफ, तुमचा तो डिनॉमिनेटर होऊन जाईल. अशा प्रकारे तुमचं ते उत्तर येतं ए साइन एक्स प्लस बी कॉस एक्स प्लस अपॉन सी साइन एक्स प्लस डी कॉस एक्स मधले. नंतर तुमचा जो पुढचा टाईप होता त्याच्यामध्ये इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, हेच प्लस मायनसमध्ये सगळे तिन्ही. नंतर तेच अंडररूटमध्ये पण येतं, अंडररूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरमध्ये. तीन तुम्ही ते फॉर्म्युले आहेत. नंतर अजून तुमचं इंटिग्रल्स ऑफ द फॉर्ममध्ये 1 अपॉन ए प्लस बी साइन एक्सचे होते. नंतर 1 अपॉन ए प्लस बी कॉस एक्स आणि 1 अपॉन ए साइन एक्स प्लस बी कॉस एक्स. आता हे साइन एक्स आहे, साइन 2x पण असतील, कॉस 2x पण असतील, कॉस 2x साइन 2x पण असतील. जेव्हा ह्या प्रकारचे असतात तेव्हा आपण इथं यूज करतो फॉर्म्युला साइन 2 थिटाचा आणि कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला यूज करतो आपण याच्यामध्ये. साइन 2 थिटाचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ टॅन काय होतो ते बघा, 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा येतो आणि हा 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा येतो. मग ते सबस्टिट्यूशनने सॉल्व केलेले आहेत. नंतर याच्यामध्ये अजून साइन स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर एक्स हे पण आहेत, ए प्लस बी साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स. अशा वेळेस काय केलं होतं त्याच्यामध्ये, याच्यामध्ये पण मेथड आहे. ए प्लस बी साइन स्क्वेअर एक्स ए प्लस बी कॉस स्क्वेअर एक्समध्ये काय करायचं होतं, काय सांगितलं होतं, तर ह्या सगळ्यांना साइन स्क्वेअर एक्सने किंवा कॉस स्क्वेअर एक्सने अगोदर डिवाईड करा, न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला दोघांना. मग काय होतं, याला जर आपण साइन स्क्वेअर एक्सने डिवाईड केलं तर काय कॉस स्क्वेअर एक्सने डिवाईड करा, काय होईल तुमचा 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स तो तुमचा सेक्स स्क्वेअर एक्स येईल अपॉन ए प्लस बी साइन स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स तुमचा तो टॅन स्क्वेअर एक्स येतो. टॅन स्क्वेअर एक्स ए प्लस बी टॅन स्क्वेअर एक्स, टॅन स्क्वेअर एक्सला काय लिहितात तुम्ही किंवा टॅन स्क्वेअर एक्सला लिहू शकतात तुम्ही, टॅन एक्सला तुम्ही टी म्हणा, त्याचा डेरिव्हेटिव्ह वर दिलेला आहे बरोबर. म्हणजे टी इक्वल्स टू टॅन एक्स जर म्हटलं आपण तर डी टी काय तुमचा सेक्स स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स, व्हॅल्यूज पुट करून टाका म्हणजे तुमचं काय होतं 1 अपॉन ए प्लस बी टी स्क्वेअर. हे कशामध्ये कन्वर्ट झालं तर याच्यामध्ये कन्वर्ट झालं या फॉर्म्युल्यांमध्ये, 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर किंवा ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर त्याच्यामध्ये ते येईल आणि आपण ते सॉल्व करणार 1 अपॉन ए प्लस बी टी स्क्वेअर. आता अशा प्रकारे जेवढी तुमचे असतील इनडिफिनाइट इंटिग्रेशनमध्ये जे एक्झाम्पल्स आहेत ते पुन्हा बघा किंवा मागच्या वर्षी जे 2-3 क्वेश्चन पेपर आहेत बोर्डाचे ते बघा, त्याच्यामध्ये इंटिग्रेशनचे कोणकोणते प्रश्न विचारले तेच पुन्हा सॉल्व करा इनडिफिनाइट इंटिग्रेशनमधले. आणि मग आपण डेफिनेट इंटिग्रेशन सुरू करू. डेफिनेट इंटिग्रेशनमध्ये पुन्हा आपण तेच इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन घेणार आहेत, इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन आणि इंटिग्रेशन बाय पार्ट्स घेणार आहेत. तर जे जे एक्झाम्पल्स इम्पॉर्टंट आहेत ते पुन्हा आपण त्याच्यामध्ये घेऊ आणि बाय पार्ट्स डेफिनेट इंटिग्रेशन हे सॉल्व करू. डेफिनेट इंटिग्रेशन आणि इनडिफिनेट इंटिग्रेशनमध्ये फरक काय आहे तर फक्त एकच फरक की डेफिनेट इंटिग्रेशन हे युनिक येतं, डेफिनेट इंटिग्रेशन हे युनिक असणार आहे आणि हे तुमचं इनडेफिनेट इंटिग्रेशन तुम्ही व्हॅल्यू ॲडजस्टमेंटनुसार जे म्हणणार ते येऊ शकते तुमच्या पद्धतीने. ठीक आहे, आज तुम्हाला एक काम आहे माझ्याकडनं, इनडिफिनेट इंटिग्रेशनमधले
पुन्हा त्याच्याकडे तुम्ही बघा इनडिफायनाईट इंटिग्रेशन, त्यातले जे एक्झाम्पल्स अर्थ आहेत ते पुन्हा सॉल्व करा. ज्याच्यामध्ये काही अडचण असेल मला पर्सनली मेसेज करा, मी ते तुम्हाला सॉल्व करून सांगेल. किंवा जर एक्झाम्पल जास्त असतील तर एक व्हिडिओ बनवून टाकू द्या एक्झाम्पल्सवरचा. आणि आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये डेफिनेट इंटिग्रेशन स्टार्ट करू. त्याच्यामध्ये आपण फर्स्ट टॉपिक इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशनही सुरू करून टाकू. ठीक आहे.